जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलासा नाहीच. दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं दिल्ली सरकार पालन करणार. प्रधान यांचा राजीनामा घेऊन मोदींनी स्वतःची खुर्ची वाचवली. मल्लिकार्जुन खरगे यांचा पंतप्रधानांवर निशाणा. तर लाठीचार्जबाबत अमित शहा गप्प का? मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा, खरगे आक्रमक. पेपरफुटी प्रकरणात अडकलेले महाराष्ट्रातील 8 जण भाजपचे सदस्य. राज्यसभेत संजय राऊत यांचा आरोप. तर मी लापता गृहमंत्री नावाची फिल्म बनवणार, राऊतांचा टोला. भाजपकडून मला अनेक ऑफर. अभिजित दिपके यांचा मोठा दावा. आंदोलन मागे घेण्यासाठी आईवडिलांना धमक्या दिल्याचाही आरोप. दिपकेंचा दावा भाजपनं फेटाळला. कॉक्रोच जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर अमित शहा चाणक्य कसले, हे गृह खात्याचं अपयश. उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपके यांचं टीकास्त्र. जेन झीनं भारताला बदनाम केलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध. तर रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांकडे लक्ष द्यावं. अभिजित दिपकेंचा पलटवार. बीएमसी अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परब यांची निर्दोष मुक्तता. सत्र न्यायालयाचा दिलासा. जून 2023 मध्ये वांद्रे पूर्वेतील ठाकरेंची शाखा पडल्यावरून अभियंत्याला मारहाण. नांदेड शहरात रस्ता खचल्यानं कार अडकल्याची घटना. कार चालक प्राध्यापक थोडक्यात बचावले. पालिकेच्या कामांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित. श्रीवर्धनच्या धोंड गल्लीत डोंगरावरून मोठा दगड थेट वस्तीत कोसळला. दुचाकीचा अक्षरशः चुराडा. कोणतीही जीवितहानी नाही. संरक्षक भिंत उभारण्याच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष.